समुद्राच्या काठी बसून रेतीचं जर आपण घर बनवलं आणि त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला आणि म्हटलो की हे माझं घर आहे, हे खूप सुंदर आहे आणि मी यातच राहणार, तर नक्कीच लाट येईल आणि ते घर धूळसपाट होऊन जाईल. आणि मग आपण दुःखी होईल, का तर आपण रेतीच्या घरावर विश्वास ठेवला होता. तर तुम्ही म्हणसाल हे तर आम्हाला माहीत आहे की रेतीच्या घरावर विश्वास नाही करायचा, पण त्यावर ते आपल्याला समजते, पण बाहेरील प्रत्येक गोष्टच रेतीचं घर आहे हे आपल्याला नाही समजत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि म्हणून जे श्रीकृष्णसुद्धा सांगतात की फळाची अपेक्षा नका करू, कर्मावर फोकस करा, कर्मावर लक्ष द्या, ते पण आपल्याला शक्य होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर विस्तारित चर्चा करूया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार. सगळ्यांजवळ त्यांच्या त्यांच्या इच्छा आहेत आणि त्या इच्छेनुसार त्यांनी कामं करतात आणि ते कामं केल्यानंतर त्यांनी काहीतरी त्या कामाच्या स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये त्यांना काहीतरी फळ भेटलं आणि त्या भेटलेल्या फळावर, त्या भेटलेल्या रिझल्टवर डिपेंड करते की त्यांनी खुश राहतील की दुःखी राहतील की चिडचिड होईल की काय होईल. म्हणजे त्यांचं जे आसना आहे मुळात की ते कसे राहतील हे याच्यावर निर्भर आहे की त्यांची इच्छा काय होती आणि त्या इच्छेनुसार त्यांनी ॲक्शन काय घेतली, काम काय केलं आणि त्या कामातून त्यांना जे फळ मिळालं त्या फळावर त्यांचा जे अंतरतम स्वभाव आहे, म्हणजे त्यांचा जे अनुभव आहे जीवनाचा, ते ठरतो. तर मग आता सध्याचा जे आपला क्रम आहे ते आहे की आपली काहीतरी इच्छा असते, त्याच्यानुसार आपण काहीतरी काम करतो आणि काहीतरी मिळवतो आणि त्यावर आपला स्वभाव ठरते. पण हे क्रम बदला. त्यापेक्षा हे क्रम मुळात चुकीचं आहे. पहिले आपलं असणं, आपण कसे आहोत हे ठरलं पाहिजे की आपण न काही करता मी खुश आहो, मी आनंदी आहो, मी समाधानी आहो, माझं मन शांत आहे. आणि हे जे गोष्टी आहेत हे अंतरमधल्या आहेत. बाहेरील गोष्टीवर हे गोष्टी निर्भर नाहीतच की काहीतरी भेटेल म्हणून तुम्ही शांत राहाल, काहीतरी नाही भेटलं म्हणजे तुम्ही अशांत होसाल. हे त्यातल्या गोष्टी नाही आहेत. ह्याचा आणि बाहेरच्या गोष्टींचा मुळात काहीच संबंध नाही आहे. ते आपला भ्रम आहे की मला काहीतरी भेटते म्हणून मी खुश राहतो, मी कोणातरीमुळे दुःखी झालो, माझ्या दुःखाचं कारण बाहेर आहे, माझ्या सुखाचं कारणसुद्धा बाहेर आहे आणि इथंच मुळात आपण चुकतो. आता मला एक सिंपल उदाहरण तुम्हाला सांगतो. सपोज एखादी XYZ गोष्ट आहे, एखादा फोन आहे. ते फोन घेऊन जर आपल्याला आनंद होत असेल आणि त्या फोनमध्ये जर आनंद दडलेला असेल, तर मग जो कोणी त्या फोनला परचेस करेल, जो कोणी त्या फोनला विकत घेईल, त्याला ते आनंद व्हायला पाहिजे. पण तसं नाही होत, कारण मुळात ते त्या फोनमध्ये काही नव्हतंच. आपण ठरवलं होतं की त्या फोनची आपण मनामध्ये काहीतरी कल्पना केली होती आणि त्यामुळे आपल्याला तो मिळाल्यावर एक थोडंसं चांगली फिलिंग येते, चांगला अनुभव होते. पण जे काही अनुभव आपले आहेत ते मुळात अंतरमधलेच आहेत आणि बाहेरील गोष्टींचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही आहे. तर हे क्रम तोडा की काहीतरी मिळाल्यावर मी खुश होईल, काहीतरी मिळाल्यावर मी छान होईल, असं नाही. पहिले जे आपल्याकडं देवानं आपल्याला दिलेलंच आहे, देवानं आपल्याला शांती, समाधान, सुख दिलेलंच आहे, न काही करता तिथंच आहे. आपण जेव्हा झोपतो त्या झोपेमध्ये जे शांती आहे ते कुठल्या गोष्टीमुळे तर मिळालेली नाही आहे, ते मुळात ते आपल्या अंतरमध्ये आहेच. हे आपला भ्रम आहे की ते काहीतरी मिळाल्यावर आपण ते मिळवणार. तर याच्याकडं थोडा टाईम द्या, लक्ष द्या, थोडंसं शांत व्हा, विश्रांती घ्या आणि बघा की जे आपण बाहेर शोधत आहोत ते इथं उपलब्ध आहेच. आणि एकदा आपल्याला ते दिसलं की मी न काही करता शांत राहू शकतो, मला शांत राहण्यासाठी, मला आनंदी राहण्यासाठी कुठल्या गोष्टीची, कुठल्याच पैशाची, कशाचीच गरज नाही आहे, कुठल्या व्यक्तीची सुद्धा गरज नाही आहे. आणि मग आपल्याला एकदा हे दिसलं ना की आता आपण शांत आहोत, सुखी आहोत, त्यानंतर त्या शांतीतून आपल्याला जे कर्म करावं वाटला, आता जो आपला कर्म राहील तो काही मिळवण्यासाठी राहणार नाही. म्हणजे काही मिळवण्यासाठी म्हणजे जीवनातला काही अनुभव मिळवण्यासाठी राहणार नाही किंवा मला खुश राहण्यासाठी काही करता असं नाही. आता खुश तर तुम्ही ऑलरेडी आहातच. आता बघा की त्या शांतीमधून काय करण्याची इच्छा होते, काय करायची तुम्हाला, कोणता कर्म करावं वाटते ते तुम्ही करा. आणि आता ते करण्यामध्ये फरक काय राहील, आता त्याचं फळ जे येणार त्याच्याशी तुमचा काही संबंध राहणार नाही किंवा त्याच्याशी तुम्हाला काही कन्सर्न राहणार नाही. जे श्रीकृष्ण म्हणाले ना की फल की चिंता मत करो, फळाची अपेक्षा नका करू, तुमचा कर्म करा. हे कधी शक्य होईल
जेव्हा त्या फळासोबत खरोखरच आपल्याला काही कन्सर्न राहणार नाही, काही आपल्याला त्याच्यासोबत हे राहणार नाही की ते भेटेल की नाही, ते जर नाही भेटलं तर माझं कसं होईल, मी दुःखी होईल, हे जोपर्यंत जाणार नाही, जे कृष्ण बोलत आहेत ते ते अंमलामध्ये येणार नाही किंवा ते शक्य होणार नाही. कारण असं आहे की जेव्हा आपण काहीतरी करतो आणि त्याच्यातून जे भेटते त्याच्यावरून आपलं सुखदुःख निर्भर आहे. जेव्हा हे गोष्ट आहे तर आपण ते कृष्णाची गोष्ट कशी ऐकणार की फळाची चिंता नका करू, कारण की माझं सुखदुःख त्याच्यावर निर्भर आहे. पण जी गोष्ट आपला स्वभावच आहे, जे न काही करता आपल्याकडे आहेच, त्याच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी करणार आणि त्याच्यानुसार आपल्याला जे भेटेल त्याच्यावर ते आपण का ठरवत आहोत, जे ऑलरेडी आपल्याला भेटलेलीच आहे. तर मग ते कसं करू शकता की जसं मी म्हणलो की तुमचं जे आसनं आहे ते तुम्ही अगोदरच तुम्ही व्हा तसेच, ते होण्यासाठी कशाची गरज नाही. आता त्या शांतीतून जे कर्म करा वाटला ते कर्म तुम्ही करा आणि आता त्याचा फळ जे येईल त्याच्यावर तुमचं सुखदुःख निर्भर नाही आहे. तर मग कृष्ण जे बोलले होते ते गोष्ट खरोखर शक्य होईल की तुमचं आता लक्ष फळावर राहणारच नाही, कारण की तुम्ही ऑलरेडी शांत आहात, आनंदी आहात. आता त्या शांतीतून तुम्ही जे कर्म करसाल ते पण तुम्ही एकदम एन्जॉय करसाल, ते पण तुम्ही एकदम आनंदानं करसाल. आता फळावर तुमचं तेवढं लक्ष राहणार नाही. तर पहिले तुमचं आसनं असू द्या की मी शांत आहो, मी आनंदी आहो, कशामुळे नाही, मी माझ्या असण्यामुळे, मी माझ्या अंतर्तमधून शांत आहो, काहीही कारण नसताना मी अकारण शांत आहो, मी अकारण आनंदी आहो. आणि आता त्याच्यातून जे कर्म येते ते करा आणि जे मिळते ते स्वीकारा. एवढंच सोपं आहे. फक्त थोडंसं याच्याकडे लक्ष घाला. आपण या गोष्टींकडे कधी लक्ष नाही घालत. आपण विचार नाही करत या गोष्टींकडे, कधी बघतच नाही त्या दृष्टिकोनातून की अरे हे नेमकं आहे तरी काय, आणि नेहमी बाहेरच भरकटत असतो. बाकी याच्यात काही असं अवघड काही नाही आहे, बस तुमच्या बघण्याचा उशीर आहे. आणि या गोष्टीवर तुमचे काय विचार आहेत, तुमची काय समज आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. म्हणजे जर मला काही माझ्या बोलण्यात काही त्रुटी असेल तर मला तुमच्याकडून पण शिकता येईल. नमस्कार.